नमस्कार मंडळी. विनोदाच्या सप्तसुरांच्या साथीनं हास्याचे विविध राग आळवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, जिल्हे इलाही अकबर बेटकर आणि त्याचा मुलगा सलीम अर्थात रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश आज पुन्हा एकदा इथे येणार आहेत आपल्या दरबारी फालतुगिरीसाठी. आणि आज त्यांच्या फालतुगिरीत सहभागी होत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या महालात, ज्याचं नाव आहे माझा पक्ष त्यांचं लक्ष. वा, नवीन हंगामात महाल बराच बदललेला दिसतोय. अलीकडचे पलीकडे गेलेत, पलीकडचे अलीकडे आलेत, मधले तसेच आहेत. त्यांना काही फरक पडत नाही कोण येतोय कोण टाकतोय, त्यांचं आपलं मज्जानी लाईफ चालू आहे. असो, वा वा, बघून किती बरं वाटतंय. पुरस्कार आणि ट्रॉफीज किती सजवल्या आहेत. म्हणजे इकडे ग्रॅमी पुरस्कार, इकडे ऑस्कर, बाजूला गोल्डन ग्लोब. सखाराम जोंधळेकर एकपात्री अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ 7वं. ह्यांचा नेहमीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. नवीन महाल आलाय तरी काही बदललेलं नाही. असो, काय चालू आहे काय? अरे बापरे. तरी एक बरं आहे की महालात एक शांतता आहे, निवांतपणा आहे. याचा अर्थ मी हनीमूनच्या रात्री जे स्किट सादर केलं त्याची कमेंट अजून आलेली दिसत नाहीये. मी आयलो. हो, आम्ही पण आयलो. बापरे, स्वतःची किडे घेऊनच फिरतोयस. आणि काय रे, सकाळच अखिल भारतीय आमच्याने काय होत नाही ही संघटना घेऊन कुठे चाललायस? दादूस, ही संघटना नाही, मग हे उदयचं भविष्य आहे. उदयचं नाही सलीम, ते उद्याचं भविष्य असं लिहिलंय. कळलं काय रे, कुणाबरोबर नाचत आलाय? दादूस, ही माझी टीम आहे. होय काय? मी ह्यांना घेऊन टीव्ही चॅनल काढणार आहे. अच्छा, म्हणजे आज तू इज्जतीला टीव्ही चॅनल म्हणतोयस? तसं नाहीये दादूस. मग तुम्हाला अभिमान वाटेल असं चॅनल असणार आहे. कारण माझ्या चॅनलला मी तुमचं नाव देणार आहे. माझं नाव? माझ्या टीव्ही चॅनलचं नाव असणार आहे बाद मराठी, मारूया अकबरच्या गाठी. बाद मराठी? ते बादशाह असतं सलीम. दादूस, चॅनल मराठी आहे म्हणून बादशाह मधलं शहा बाजूला काढलं. उद्या उठून कोणीही बोलायला नको, मराठी माणूस परकीयांच्या जीवावर मोठा झाला म्हणून. वा, बरेच दिवसानं चांगलं ओकलायस. पण मी काय म्हणतो, बोला दादा. हे फिरतं नेपथ्य घेऊन जे फिरतोय त्यांचं म्हणणं काय आहे, ते कोण आहे? दादूस, त्यांची ओळख ते स्वतःच करून देतील. होय काय? आदाब, मी या चॅनलचा फिक्शन हेड चतुरसेन बिरबल दास, म्हणजे बिरबलचा मुलगा. तू बिरबलचा मुलगा? होय. अरे रे, तरी मी बिरबलला बोललो, काय? सारखे दरबारातले प्रश्न सोडवू नकोस, अधून मधून घरी पण जात जा. केवढ्याला पडलं ते? कोण सोडवणार हे कोड? काय रे? बापरे, हा कोण? आदाब, मी तानसेनचा मुलगा भानसेन. तानसेनचा मुलगा? तानसेन?
तानसेनचा मुलगा बघून मला आनंद झालाय. बरेच दिवस कानावर काही चांगलं पडलं नाही. मुला तू काही चांगलं ऐकवलंस तर मला बरं वाटेल. ओ कमान यो, यो, तान्या. कमान वाय, मजा मजा वाय. यो कमान बॉय. बापरे. बस छोकर मेरे मन को मध्ये बलसागर भारत होचा आलाप कोण देतो रे? आहे असा हा वानसेन. वानसेन. हो. कळलं मला त्याचं नाव वानसेन काय आहे ते. येतच होती हातात ती तेवढ्यात थांबवलं. दादोस. गप्पा वाचतो. आणि ही कोण डमी काळी मैना? दादोस. अकबरे सासुरे बापरे. पेश करते हैं सावकाश करा. चांद दिखे आसमां में तो उसे ईद मिलाद कहते हैं. वाह वाह. रोशनाई हो जब घर में तो उसे दिवाली कहते हैं. हम जान है अपने सलीम के दिल की, प्यार से लोग हमें अनारकली दगड़ू मैखर कहते हैं. वाह, 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 वाह. सावकाश सावकाश. काय रे अनारखळीला तू माझ्या दरबारात घेऊन आलास, तुला कळत नाही नामाकुल माणसा? दादोस ही माझी टीम आहे. टीम आहे. हो. अरे हे सगळे गणलेले चेहरे घेऊन कुठला बाजार मांडणार आहेस तू? काय करणार हे चॅनेल मध्ये नेमकं असणार काय? सलीम मला सांग. सांगतो हा. दादोस, पण हे सगळं तुम्हाला चतुर बिरबलचा मुलगा सांगेल. बापरे टेन्शन झालं. सावकाश. हा 10-11चा पाना. ते चहा पण असतं. कोण आहेत हे? जरा समजून घ्या दादोस. जहापना आम्ही आमच्या जीवाचं रान करून चॅनलचं टाइम टेबल सेट केलेलं आहे. Yes. सावकाश. आपल्या चॅनलवर पहिला शो असेल राशी भविष्य. हा बा- कोकण कन्या गेली वाटतं. तर जहापना राशी भविष्य सावत्या महाराज सातारकर लोकांचं राशी भविष्य सांगतील. सावत्या महाराज सातारकर. हो. राशी भविष्य. हो. त्यानंतर आम्ही 2 प्रसिद्ध मूवीज दाखवणार आहोत. कोणते? प्रसादोक यांचा कुंकू लावते माहेरचं वा. आणि सई तामणकर यांचा बाबूरावला पकडा. का? का? कारण उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करत असताना, पुरस्कारांची लयलूट करत असताना आपण मागे काय करून ठेवलं याची जाणीव व्हावी म्हणून. आमचा पुढचा शो असणार आहे हा. कुकुरी शो. कुकुर. आणि या शो मध्ये हा. पाककृती सादर करेल माझी जानेमान अनारकली दगडू मयेकर. हिला तू पाककृती करायला दिलीस? ही जे मोदक करते ना ते आपले सैनिक तिकडे गारगोटीचे दगड म्हणून वापरतात. कायला काय ठिणग्या उडतात. कायला परवा तिने भाकरी केलं, 2 भाकऱ्या जोडल्या आणि घोंगडी म्हणून वापरलाय मी बर्फा प्रदेशात. थंडी अजिबात वाजत नाही असली तिची कला आहे. माझ्या मते हे तिचं टॅलेंट आहे. टॅलेंट. दादूस टेन्शन घेऊ नका. यानंतर आमचा संध्याकाळचा शो असणार आहे कोण बनेगा अकबरपती. हो, या कार्यक्रमामध्ये आम्ही अकबरवरती आधारित सगळे प्रश्न विचारणार आहोत. बापरे काय प्रश्न विचारणार तुम्ही? प्लीज मला सांगा, मला भीती वाटायला लागली. म्हणजे हेच अकबरच्या दाढीमध्ये किती केस आहे, बापरे. अकबरच्या कुठल्या मांडीवर तीळ आहे, इकडे अकबरच्या कुठे कुठे आणि किती तीळ आहे. माझे तीळ म्हणजे काय हेरिटेज प्रॉपर्टी आहे? तुमच्या अंगावरचे तीळ आणि त्यांचे स्थळ करण्यासाठी आम्ही तुमचं जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं बाथरूम आणि बेडरूम मधलं, ते आम्ही चॅनलवर टेलिकास्ट करणार आहोत. आणि त्या शोचं नाव असणार आहे अकबरचा तीळ पापड. बापरे तीळ पापड. वैचारिक जनता काय? सगळी फालतूगिरी दाखवणारच की काहीतरी आहे चांगलं याच्यात चॅनलवर? आहे जिल्हे इलाई आहेत. आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या सिरियल आणि वेगवेगळी नावं आहेत. काय बोलतोस काय? जसं की अकबर तुमचा करतो काय, अकबरची झाली कायली, अकबर माझी लाडाची, अकबरला लागला हा? छंद भक्तीचा. तू नक्की बिरबलचाच पोरगा आहेस ना? की बिरबल तुझ्याकडे शतपावली करायला आला होता? वेगळं आहे ना पण
वेगळं आहे. दादूस टेन्शन घेऊ नका. हा. टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ हे सगळं टेन्शन दूर करायला आमचा अजून एक कार्यक्रम असणार आहे. बापरे, काय म्हणतोस काय? तो एकदम हास्यास्पद असणार आहे. आपण करतोय ते हास्यास्पद आहे. तू जे म्हणतोयस ते हास्यरंजन करणार आहे, कळतंय का? तेच ते. हा. तो कार्यक्रम एकदम हास्यरंजन करणारा असणार आहे. कोणता कार्यक्रम? त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा अकबरची हास्य जत्रा. अशी आम्ही एक ट्यून पण बनवली आहे. बापरे, मला वाटलं- आणि माझ्या कार्यक्रमाची प्राजक्ता माळी असणार आहे हा स्वतः. करेक्ट. प्राजक्ता माईला कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढल्यावर अशीच दिसेल ती. अकबरे सासुरे, नाईट स्लॉट साठी एक वेगळाच कार्यक्रम आम्ही योजलाय. कोणता? वाईल्ड अकबर. मी सासरा आहे, सांगा तिला. या कार्यक्रमामध्ये तुम्ही जंगलात जाणार, चिखलात लोळणार आणि किडे मुंग्या खाणार. बस बस. आणि अकबर हा. पहिल्याच एपिसोडला कांगारू तुम्हाला किडनॅप करणार हा. आणि त्याच्या पिशवीत लपवणार. 5 महिने तुम्ही कोणाला भेटणार नाही. काय स्क्रीन प्ले आहे ना. काय बोलतोय? हा कसलं चॅनल आणि हे कसले शो आहेत रे दळभद्र्यानो. जडी स्थळी काष्टी पाषाणी नुसता माझा अपमानच करताय तुम्ही. सिपाईयो, या सगळ्यांना चुनवा दो. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? पळा, 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 अरे, पळा. हा, पळा, पळा, पळा. जा. वा 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 वा, क्या बात है. चॅनलची आयडिया धमाकेदार होती. वा. बघा ती हास्यरसिकांना कशी वाटली आहे प्रसाददा? फार सुंदर. हा फॉर्म फार वेगळा आहे आणि त्याची गंमत मुळात लेखक म्हणून तुम्हाला दोघांना फार छान पद्धतीने उमगली आणि त्यामुळे ती उत्तम पद्धतीने तुम्ही मांडू शकता. त्यामुळे हा फॉर्म दरवेळेला एन्जॉयबल होतो. त्यात तू नवनवीन कुठली कॅरेक्टर्स आणतोस आणि कशा पद्धतीने तो विषय मांडतोस याची उत्सुकता असते. ती आज फार छान पद्धतीने पूर्ण झाली. या तिघांची एंट्री हे एक वेगळं सरप्राईज होतं आणि त्या तिघांची कॅरेक्टर्सही खूप भन्नाट होती. रसिका फार छान दिसतेस. पशा वंडरफुल कॅरेक्टर होतं. बने मस्त, मजा आली. वा वा. सई. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. मी एक गोष्ट आज सगळ्यांना सांगू इच्छिते. हे माझ्या खूप आवडत्या एका कॅरेक्टरच्या तोंडी असलेलं वाक्य आहे की तुमच्या चुका तुम्ही कधीच विसरायला नाही पाहिजेत, कारण लोक तुम्हाला त्या विसरू देत नाहीत. सो यू हॅव टू वेअर इट लाईक एन आर्मर. मी बाबूरावला पकडा, आय वेअर इट लाईक एन आर्मर. आणि आज मला इथे खूप आनंद होत आहे की माझ्यामुळे पंच तुम्हाला एक मिळालेला आहे आणि तो वाजलेला आहे. कडक परफॉर्मन्सेस होते सगळ्यांची. नवीन कॅरेक्टर्स होती. रसिका जी सादर केलीस पहिला शेर तो अप्रतिम होता. खूप सुंदर सादर केलास. मला असं वाटतं कन्सेप्ट वॉज ब्रिलियंट. सचिन मोटे सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. फार उत्तम संकल्पना होती आणि ती तुम्ही त्याला पूर्णतः न्याय दिला. मस्त. वा वा. मजा आली गाईज. थँक्यू. मंडळी, भुवयांच्या प्रदेशात हरवलेली चौघुले कन्या आज पुन्हा एकदा आपल्या बाबांकडे घेऊन येणारे गौऱ्याला. बघूया आज चौघुले काका त्याला किती विविध पद्धतीनं फटके मारतात ते. सगळं तुमच्यामुळे झालंय. सिरियस रोलला कॉमेडी नॉमिनेशन मिळाल्यापासून चिडलं ते म्हातारं. सगळ्यांना मला कसा उचलतो हा? मी काय नाही केलं. हा मला कसा उचलतो? मला कसा उचलतो हा? आता काही दिवसांनी यमराज येऊन तेच करणार आहे. मी थोडस आधी केलं. अरे मला यमराज उचलणार आहे? नाही. हा काय बोलतोय? मेलाय मारेन रे. नाही बाबा बाबा
थांबा चिडू नका गौऱ्या. गौऱ्या मस्करी करतोय बाबा. मस्करी करतो गौऱ्या. नको ना बाबांना चिडायला लावून. नाही सॉरी गौऱ्या तुझं काम आहे ना बाबांकडे. हा. नीट बोल ना. पाय पडतो मी सांग. सॉरी. बाबा हा गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे. तो का बोलत नाहीये त्याला बोलू दे. तू मागे हो तुझा आणि भोयांचा एक वेगळा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना त्याच्यावर चॅटिंग करत बस. बाबा आमच्यामध्ये यायचं नाही सांगून ठेवतो तुला. काय म्हणताय फुटाणे चाळीचा बिअर पिऊन सुजलेला मोगली. कसं आहे बरं आहे ना. मी मस्त. तुम्ही काय म्हणताय फुटाणे चालूतला एबू हटेला. बाप मेरा शैतान का बेटा नाम मेरा इबू हटेला. काय म्हणताय इबू हटेला. मला का बोलतो मला का बोलतो हा. तुम्ही कसे हा मला का बोलला. तुम्ही कोण आहे इबू हॉटेलला कोण आहे. हा? इबू हॉटेलला कोण आहे. त्यांचं हॉटेल आहे बाबा. हा, बरं, चांगलं आहे. चांगलं हा हा माझं नको ना टाळकं सटकं. नाही, सकाळ बाबा. सकाळ छान मूड मध्ये आहे. जा तुझा. बाबा ऐकून घ्या ना. गौऱ्या नीट बोल ना. बसू काय तिथं बसू. तुम्ही तुला मागासारखा नाही बोलू. बोल काम बोल काय आहे. काका मला दिवाळी अंक काढायचा आहे. पॅकअप फॉर टुडे गणपती बाप्पा. प्लीज अबे दसऱ्यात किती मुद्दाम करशील यार. मला दिवाळी अंक काढायचा म्हटलं लगेच बॅकअप करशील. गौऱ्या का पण काय लोकांचे रिॲक्शन आहेत बघ तुझ्या प्रती. का दिवाळी अंक काढायचा आहे. मुळात दिवाळी अंक या साहित्य प्रकाराला तुला का हात घालायचा आहे. का नशिबी आलंय दिवाळी अंकाचं हे कार्ट. हा आणि तुलाही कळत नाही. कुणाची मुलगी आहेस तू. कुणाची मुलगी आहेस याच्या नादी लागतेस तू. कोण आहे हा बावळ. निक बाबा निघ. नाही, नाही, अजूनही बाबा, चांगल्या मूड मध्ये आहे मी. निघ बाबा ऐका ना. बाबा गौरव खूप हुशार आहे बाबा. हा. गौरवकडे खूप क्रिएटिव्हिटी आहे बाबा. हा. गौरवला दिवाळी अंक काढायचा आहे मासिक काढायचंय हा? आणि मला त्याची क्रिएटिव्हिटी वाढवायची आहे बाबा. बेटा तू ह्या स्किट मध्ये फक्त भोई वाढवायला आहेस. दुसरं काही काम नाही तुझं. इकडे कुंडी आहे त्यात बस माती बिती टाक खट टाक भोई वाढत बस. एवढंच काम आहे तुझं. काही बोलू नकोस. मी बोलतो ना आता. हा नीट. तर काय आहे तुझं काम. तुला अगदी प्रामाणिकपणे सांग रे. तुला खरंच हा दिवाळी अंक काढायचा आहे. हो काका आपण को इस साल दिवाळी अंक निकालने काय बोले तो निकालने काहीचे. निकाल हे म्हणजे मराठी दिवाळी अंकाला हे हिंदी बोलतोय. कशी रे भाषा तुझी. भाषेवरून किती मार खाल्लायस आजपर्यंत. कंटाळा येतो रे मला. कसं बोलायचं. काका मला या वर्षी दिवाळी अंक काढायचा आहे. कसं म्हणायचं. म्हणतो बरे म्हणतो बरे. काकाश्री या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही दिवाळी अंक काढावयाची योजिलेले आहे. धनी इकडं बघा ना. का बरं येत रागा. काय ते रुपड छान 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर पाळ. इवले इवले डोळे त्याच कुळगुळीत कपाळ. मारतो कपड माझी चेष्टा करतोय. हा माझी चेष्टा करतो. नाही मी काय ऐका ना बाबा ऐका ना. बसा बरं बस शांतपणे ऐका. गौऱ्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना एकदा. मला सांगा आपल्या चाळीत गेली 25 वर्ष कोणीतरी दिवाळी अंक काढलाय का बाबा. नाही 25 वर्ष कोणी काढलेलं नाहीये ते खरं आहे. मग हा कवळा तरुण धडपडू इच्छितो तर त्याला करू द्या ना काहीतरी बाबा. बरं ठीक आहे. त्याचं म्हणणं ऐकून घ्या. हो घेतो ऐकाल ना? घेतो. बरोबर बसतो चल थांबा. हा 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 अगदी खरं सांगू का रे. नको ना याच्या अंगडीत पडूस. हे दिवाळी अंक रे नाही रे झेपणार तुला. नाही काका. तुझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे. ठरलंय का तुझं सगळं काही. काय माहितीये का ते काही. सगळं माहिती काका मी सगळी तयारी केलेली आहे. सगळी तयारी केलीस. होय. 4-5 ते दिवाळी अंक वाचावे लागतील तुला. कसे असतात त्यात काय काय असतं हे याचा अभ्यास करावा लागेल मला. केलाय मी अभ्यास पण केलाय. सगळं केलंय. तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. होय होय होय. अरे पण काही प्रश्न मी जर तुला आता विचारले तर त्याची प्रश्नांची उत्तर देऊ शकशील. सांगितलं ना होय म्हणून. मिल गया रे. आ गया रे. आ गया ऊंटों को नीचे पहाड़. अब इसको देखता हूं मैं.
आहेत ना, घरी आलेल्या पाहुण्याला कोणी अशा पोझिशन मध्ये बसवतंय का ग? नाही नाही बाबा ऐका ना बाबा ऐका अजिबात नाही बाळा. माझ्या रेखीव भुवया यावर निबंध लिहित बस तिकडे. इथे मध्ये आता यायचं नाही. आता याला मी बघतो. तर तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. मला माहिती आहे ना? माहिती आहे. असं नाही म्हणायचं. मगाशी हो कसं म्हणालास तसं म्हण. अवाया रे अब इसका 13 तिरपीट कैसा उड़ता है देखो. अब स्वर्ग कैसा 2 बोट ठेंगना हो गया रे मेरे को. आता मला सांगायचं प्रश्नांची उत्तर. मासिक म्हणजे काय? मासिक नाव कधी पडले कानावर? हा माहित आहे. कधी? इगतपुरीच्या पुढे आहे. इगतपुरीच्या पुढे मासिक आहे ते. नाशिक रे नाशिक. नाशिक. आता नाही, मी वेळ दिला होता बाळा. 10 मिनिटं वेळ दिला होता आधी. आता पुढची 10 मिनिटं माझी. येस. हा नाशिक नाही रे, त्याला मासिक म्हणतात. मासिक. नाशिक हे शहर आहे. मासिक म्हणजे काय? जे महिन्याला निघतं त्याला मासिक म्हणतात. जे रोज निघतं त्याला काय म्हणतात? दिनेश. 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 अरे मर गया रे मर गया मेरे हाथ से. मर गया रे मर गया. दिनेश म्हणतात त्याला. त्याला दैनिक म्हणतात. लक्षात आलं? दैनिक. हा, जे महिन्याला येतं त्याला मासिक. जे रोज येतं त्याला दैनिक. जे आठवड्याला येतं त्याला काय म्हणतात? हाफतिक. हप्तिक कुठून आणलंस? ते हप्त्याला येतं ना म्हणून. त्याला साप्ताहिक म्हणतात. सॉरी. अरे सप्ताह असतो ना तो 7 दिवसांचा, म्हणून त्याला साप्ताहिक म्हणतात. आणि जे 15 दिवसाला येतं त्याला काय म्हणतात? 15 दिवस जमतात नाही. काय? 15 दिवस जमतात नाही. अरे कळतंय का तुला? याला काही चालेल नाहीये बाळा. येतंय बाबा, कशाचं? त्याला येतंय. जे 15 दिवसांनी असतं त्याला पाक्षिक म्हणतात. लक्षात आलं? हे काय आहे? पाक्षिक काय म्हणजे? हा शब्द आहे. कधी आला? कधी आला म्हणजे? तुला विचारून येणार पाक्षिक चालेल का रे? हा चलेगा. तू येणार ना? म्हणजे हा? काही अभ्यास आलेला नाही याला. आता मला सांग, पाक्षिकला पाक्षिक का बरं म्हणतात? कारण त्याच्यावर पक्षाचं चित्र असतं. बरं मग प्राण्याचं असेल तर? मग प्राणिक. निसर्गाचं असेल तर? नैसर्गिक. बाईचं असेल तर? बाईक. माणसाचं असेल तर? मानसी नाईक. ही तुझी अक्कल? ही तुझी अक्कल? हा याला काही येत नाहीये. येतंय बाबा. मानसी नाईक म्हणतो हा. मानसी नाईक. अरे मानसी नाईक कोण आहेत? या प्रतियश अभिनेत्री आहेत. कळलं का तुला? नृत्यांगना आहेत. हा मानसी नाईक म्हणतोस तू. याला काही येत नाही. याला घरी येतंय बाबा येतंय. पाठव. याला घरी पाठव. ऐक माझं, याला काही येत नाहीये. येतंय बाबा येतंय. मग मला एक सांग रे, तुझा दिवाळी अंक आहे त्यात कोण कोण लिहायला उत्सुक आहेत? माझी उत्सुकता वाढली. कोण कोण लिहिणार आहेत मला सांग बघू. मी स्वतःच लिहितोय. तू स्वतः लिहितोयस? हो. काय मी लिहितोयस? स्वतः पोपट नावाने लिहितोय. पोपट नावाने? पोपट नाव म्हणजे कुठलं आलंय? ते लेखक नाही का त्यांचं वेगळं नाव लावतात. म्हणजे गणेश सागळे कसं शिवांश नावाने लिहितात तसं. अरे त्याला टोपण नाव म्हणतात रे. पोपट नाव कुठून आणलंस? सॉरी. गणेश सागडे जे शेर बापरे गणेश सागडे जे शेर सोशल मीडियावर लिहितात त्या टोपण नावानं लिहितात. पोपट नावानं? अरे नाही नाही, घालायला. तेच. त्याला पाठवून मला मनस्ताप होतो घरी. नाही नाही बाबा का तुला? येतंय. बाबा हा. बाबा गौऱ्याला ना सांग ना गौऱ्या. हा ते गौऱ्याला तुमच्याकडून लेख लिहून हवाय बाबा. मदत पाहिजे. माझ्याकडून लेख लिहू नव्हे? हो. कोणत्या लेखाची अपेक्षा आहे माझ्याकडून? चुलीत लेख. अरे काय करू याचं मी? इसको कैसा मारू रे, इसको कैसा मारू रे, रोज आता है और मार खाता है. रोज आता है मार कव्वाली सुरू आहे इकडे. नाही. कोरस देत आहे. कव्वाली सुरू आहे. तेच. अरे काय बोलतोयस तू? ललित लेख म्हणतात त्याला. हे पाहिजे हा, मला. बरं मला सांग, लघु कथा म्हणजे काय? माहित आहे. त्यामुळे 2 मिनिटात जाऊन आलो. वाटतंय माझी भंकस करतोय हा? घरी जा. मला गरज नाही तुझी. घरी जा. माझी भंकस करतोय हा? नाही बाबा नाही, हा? नाही बाबा बाबा पुढे आहे का? पुढे आहे का? तुमच्या आवडीचा विषय. काय? गौऱ्याने कविता केल्यात. दिवाळी अंकासाठी कविता केल्यात? कविता केल्यात. बसा काका. कवितेवर माझं प्रेम आहे म्हणून मी बसतोय. होय, होय. हा, नीट आहेत ना कविता? होय, एकदम चांगल्या आहेत. म्हणजे मी आणि राक्याने रात्रभर मला मदत केलेली आहे. कविता आहे. मी आणि राक्याने ओळखलत का सर मला? वा. ओळखलत का सर मला? सर म्हणले नाही. म्हणलं ठीक आहे येतो.
ही कविता आहे? अरे ही कविता आहे? अरे तो कणा कुठे हा टणाणा कुठे काय संबंध आहे? काय झालं अरे का पुढे काहीतरी पाहिजे ना, झाली कविता. सर म्हणले आम्ही म्हणलं ओळखलात का सर मला ते म्हणले नाही तू पुढे काय घडणार आहे मग राख्या मला चल जाते आपण मग निघालो आम्ही ते जर म्हणले असते ओळखतो तर पुढे घडलं असतं ना अरे काहीतरी मुळात डेअरिंग का करता या गोष्टींची तुम्ही? बस करा, हे झाले का तुझं सगळं? नाही, अजून एक अजून एक कविता. छान आहे बाबा, आवडेल तुम्हाला. वेगळे आहे याच्यापेक्षा वेगळे आहे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय बर. भोलानाथ बोलला मला नाही माहित आय म्हणलं ठीक आहे चला येतो एक कविता मी सांगतो. काय आली कानावर कविता त्याच्या. बस करा, खूप झाला आता. नाही, बस झालं. मला बाबा, नाही ऐकायचं. शेवटचं. नाही. शेवटचं ऐका दिवाळी अंक आता काय उरलंय? झालं सगळं? नाही, ऐका ना बाबा, गौरांनी रात्रभर जागून लेख लिहिलाय, बापरे. तेवढा ऐका ना. यांनी लेख लिहिलाय. हो, लेख लिहिलाय. चल, आज होऊनच जाऊ दे. हा, बोला, करा. चेतना दे ग हा एवढा मोठा लेख लिहिलायस तू? माझ्यावर आहे तुझ्यावर आधारित आहे? होय. एवढं काय लिहिण्यासारखं आहे या लेख मध्ये? लेखाचं नाव आहे हा, आपटल्याशिवाय मिळत नाही मी गौरव मोरे आजपासून जे काय आहे ही साईबाबाची कृपा आणि आईबाबांचा आशीर्वाद आपण छोटा असताना एकदा आपले पप्पा बोलले होते कुठं चालला मी बोललो मला नाही माहीत तर बाबा बोलले नाही मग आई बोलली मी पण येते थांब माझी चपाती होऊ दे तर मी बोललो तुम्ही कशाला मी एकटा जातो ना तर पप्पा बोलले एकटा जातो जा मग एकटा जा मग आई बोलली की काय कॉलेजला जाताना पान नंबर 42 हां मग आई बोलली आई तू समजो बाबाला आई बघ तुमच्या दोघांचं चाललंय ना तुम्ही बोल मग बाबा बोलले आई बोलले दोघं एकमेकाशी बोलायला लागले म्हणजे ठीक आहे जात नाही मी मला काय हा काय लेख आहे? बाबा थांब तुम्ही एका ठिकाणी थांबा ना एका ठिकाणी बाबा मला बोलू द्या तुमच्याशी बोलायचं आहे मला आई हे बघ कसं आहे आई आता तू तरी थांब एका ठिकाणी हा मी ते बोलले मला मग मी काय झालं मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचं बोलून घे चल तुम्ही चालू द्या बाबा ऐका माझं बाबा हे बघा बाबा एक मिनिट चिडू नका बाबा तुम्ही कामावून येतं मी तुम्हाला काय बोलतो हे बघ आई परत मी उलट आई माझा एक 10 मिनिटाचा ब्रेक. बाबा ना, मी तुला बाबा बोलतो. लेख. बाबा ऐका. अरे वा 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 मज्जा आली. बघूया हा सरसिक बोलतो बरे च्या पुढे काय म्हणतात. ऍक्च्युली गौऱ्या तू खरं तर दिवाळ अंक काढला पाहिजे. तू जो काही इनोसेंटली वावरतोस ना या सिरीजमध्ये ओ हो त्याला तोडच नाही. मला त्या कविता बिविता भयानक आवडल्या. हो सम्या प्रत्येक वेळेला तुला या सिरीजमध्ये गौऱ्याच्या बद्दल इतकं वेगळं काहीतरी सुचतं सम्या आणि ते इतकं हिलेरियसली प्रेझेंट करता तुम्ही. वा वा माझी विलक्षण आवडती सिरीज आहे आणि मी प्रचंड एन्जॉय करतो. फार मजा आली धमाल. सई कडक परफॉर्मन्स होता. समीरदा मला असं वाटतं की वेळ आलेली आहे तुझ्या विनोदाचा इन्शुरन्स करायची. कारण तो युनिक आहे आणि तो प्रत्येक वेळेला तो कसा वेगळा आहे हे तू दाखवून देतोस प्रूव्ह करतोस. चेतू फॅन्टॅस्टिक नेहमीप्रमाणे फारच सुंदर. गौऱ्या आज मी आपलं सिक्रेट रिव्हील करते सॉरी फॉर दिस. मला सगळ्यांना सांगायचं आहे की मी जेव्हा जेव्हा फोटो टाकते तेव्हा गौऱ्याचा मला रिप्लाय येतो ओ. एवढंच नॉन कमिटल ओ. अरे नाही हा तर आज तुझा परफॉर्मन्स ओ. आमच्या पत्रावर कधी टाकलेलं नाही आजपर्यंत. मला तो फॉलो पण नाही करत. मजा आली. वा वा वा. मंडळी आपल्या हरवलेल्या मुलीला शोधायला बेचैन झालाय एक बाप. बघूया या बापाची आणि त्याच्या मुलीची गोष्ट. मी करतोय लय फालतुगिरी झाली आता बस झाली चाल
गेले 7 दिवस तुम्ही मला सांगताय नुसता तपास चालू आहे. तुम्हाला मी माझी पोरगी शोधायला सांगतोय, कोहिनूर हिरा नाही. कदम, कोयनूर हिरा कुठे हे किमान आपल्याला माहिती तरी आहे. पण तुमची पोरगी कुठे गायब झाली हेच माहिती नाहीये. कुठे हरवली ते आपल्याला सांगून गेली का? मी इकडे हरवते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का? ते पण बरोबर आहे. मग तुमची मुलगी आता 23-24 वर्षाची तरुण मुलगी बिचारी अशी हरवली आहे. मला पण थोडंसं वाईट वाटतंय. मला सांगा तुमचं काही असं भांडण झालं होतं का? भांडकू झाला मी. नाही नाही भांडकू झालाय. नाही. नुसतं मी भांडकू झाला. दिवस झालं मी कुणाशी कधी भांडलोय नाही बस. मी कधीच कुणाशी भांडत नाही हो. माझ्या पुरीचं नी माझं फार गोड नातं आहे हो. गोड नातं आहे? मग नक्कीच तिचं बाहेर लफडं असेल. प्रेम प्रकरण असेल बुवा असं मला म्हणायचं. नाही हो, नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही. अहो प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा तिला साधं माहिती नाही हो. हा बाबा म्हणजे तिचं जग हां. आणि ती म्हणजे माझं जग. अरे वा. जगच चालवलंय हो साहेब. बसा कदम रडू नका. कदम हे बा म्हणजे आपण तपास करतोय ना तिचा. आपण तपास करतोय. नाही मी करतो. तुम्ही तपास करायला पाहिजे ना. मीच तर. मी माझ्या परीने सगळं करतोय. बरोबर आहे. मी माझ्या पुरीसाठी 5 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. बरोबर. तुम्ही काय केलं? नाही तुम्ही काय केलंय बोलता? आपण केलंय. बरोबर आहे. तुम्ही शोधायचं तरी काय? हो तुम्ही खर्च केलाय ते बक्षीस जाहीर केलंय मान्य आहे मला. पण आपल्याला माहिती भेटीन ना. हा कोणतरी टिप देईन. तुम्ही बसा 2 मिनिट बसा. तुम्ही हे घ्या पाणी घ्या. नाही पाणी नाही. अरे पाणी म्हणजे पोरगी पेटल्याशिवाय मी पाण्याला हात सुद्धा लावणार नाही. काय भारी होता ना बर्गर, मला लय आवडला. जरा येडी आहे काय तू? जरा येडी आहे तू. अरे 7 दिवस हरवले असं दाखव ना जरा तू यार. तुझं केस बिस विस्कट जरा असा गरीब बन तू थोडासा. केस विस्करायची आहेत ना. आणि गरीब काय मी तोंडाने पण दिसते या बघ. अरे बापरे लय गरीब दिसते. चल तू लवकर यार आपल्या टेन्शन आलं यार. घेऊ नको. मी बघ कशी ऍक्टिंग मारते आता. बापासमोर मारते म्हणजे लागायला नको कोणाला. होय. इडली वाला मिनी शिवाली. साला भंगारवाला. शिवाली. पप्पूस मिनी तुम्ही तिकडे कुठं चाललात? पण तू घरातच होतीस. अरे तू हरवलीस म्हणून मी पोलीस वाल्याला बोलवलं होतं ना. पप्पूस मिनी बाहेरूनच आलो आत आणि तुम्ही कशाला बोल. पप्पूस मला चक्कर येते. हळू पाणी घ्या. मला चक्कर येते. हे पाणी घ्या. पाणी पी भाई. अरे भाई कुठं होतीस तू? केवढे दिवस झाले मी तुला शोधत. कुठं होतस तू? पप्पूस काही झालं माहित आहे? काही झाला? मी बागेत बसलो होतो. हा मग अचानक रात्र झाली ना. मी अचानक हरवलो. अचानक रात्र झाली ना अचानक हरवली. मी हरवलो ना पप्पूस. तर मला हे काका भेटले. काका? हो पप्पूस, या काकान मला घरापर्यंत पोहोचवलं. पप्पूस थँक्यू बोल त्याला. थँक्यू बोल. अरे थँक्यू काका. थँक्यू. अरे थांबा. अरे ऐक ना बाळा. तू मला काका नको बोलू. तूच आपल्या काकाच्या वयाचा आहे. नाही रे. अरे असं काय करतस? अवर उपकार कोण करते आजच्या तारखेला? अरे काय नाही उपकार बिपकार भाई. आपलं कर्तव्यच आहे ना ते. असं काय नाही. आपण तिला ड्रॉप केला बस एवढा काय नाही. नाही पप्पूस खूप केलाय माझ्यासाठी. काकानं खूप केलाय. आपण पण काहीतरी केला पाहिजे. नाही कशाला. कशाला केला पाहिजे. मी ऐकलंय मला शोधणाऱ्याला 5 लाख रुपये बक्षीस आहे. होल. तुला कसं काय माहिती? मी पोस्टर बघितलं ना पप्पूस. तुने माझ्यासाठी पोस्टर छापलं. मग काय करू? त्याच्यावर बघितलं मी 5 लाख रुपये बक्षीस. पप्पूस काकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ना. आपण त्यांचा बक्षीस देऊन टाकू. अच्छा म्हणतेस? तू एक काम कर. आज जा न माझी बॅग आहे ती घेऊन ये. चालेल. एक मिनिट काही गरज नाही. कदम इकडे या.
कदम इकडे या. काय इकडे या. जायले? कशाला तुम्ही त्याला काका काका म्हणताय? तरुण पोरगा आहे तो. अरे पण त्यांनी गुच्चू बसा एकदम. मला पहिले विचारपूस करू द्या. नाही, अजिबात विचारपूस करू नका. तुम्ही- माझी पोरगी आलेले. पप्पू गप. कदम काही झालं? शांत बस. ऐ इकडे बस. अबे बस. कुठं भेटली पोरगी तुला? हा तर मी सांगतो तुम्हाला कुठं भेट. त्याला विचारलंय ना बाई. तू बस ना. आत्ता तर चक्कर येत होते तुले. कुठं सापडली? हा काय त्याचा झाला मार पाहिजे. नाही ते आपल्याला तुलीचं घर कसं काय माहिती? आपल्याला घर नव्हतं माहिती. मग तिला तिचं घर माहिती होतं. तिने आपल्याला सांगितलं, मग आपल्याला माहिती झालं. मला माहिती. तिला तिचं घर माहिती होतं तर ती तिची आली असती. तू काय आला शेपूट बनून तिच्या मागे? दुखतं म्हणा. का बरं आला? दात नको काढू रे. नाही ते आठवलं आपल्याला म्हणून हसायला आला. नाही काय आला ते मेन सीनशॉटा सांगायचा राहिला काका. सीन बनवतो. अरे नाही ते बोलायची पद्धत आहे आपली. तू पटपट बोलत जाय ना रे. हा तर तिची याददास्तच हरवली होती ना. काय सांग म्हणजे गुरुजी याददास्तच हरवली होती काका. 6 वर्षाच्या वरचं तिला काय आठवतच नव्हता माहिती आहे. नुसती एवढंच बोलत होती, उटी उटी गोपाळा, उटी उटी गोपाळा. म्हटलं उटी उटी गोपाळा बोलतेय तर आपल्याला तिला उटीला घेऊन जावं लागणारच आहे. तर आपण तिला उटीला घेऊन गेलो. ती तिकडे खायला पाणी दिलं. तिच्या आधी अंगाई गायली, बाई सुरमई अक्कियो में बाई एक नन्ना मुन्ना एक सपना भाई दे जा, असं मी म्हटलं. नंतर तिला तिकडे साधूकडे घेऊन गेलो. औषध पाणी दिलं, लय केलं. तेव्हा साधू बोलला प्लॅन डन आहे, तिला आठवतंय घेऊन जा. आता ती आठवतंय तर ती जाऊ शकते, पण मध्येच विसरली तर. म्हणून आपण म्हटलं की आपण तिच्याबरोबर जातो. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तिच्याबरोबर आलेलो आहे. जमलाय पटलंय ना काका तुम्हाला? सदमा पिक्चरची स्टोरी आहे ही. हल ते श्रीदेवी तर विसरते ना त्याला, ही आपल्याला विसरलेली नाही. आणि तू कमल असं नाही का? फालतूगिरी चालले. आता तुमचं काय आहे? मी विचार अरे त्यांनी पोरगी आणली एवढं सगळं पिक्चरच्या कशा स्टोऱ्या त्याला ऐकवतो तुम्ही? विचारू द्या ना मला. त्यांनी पोरगी आणली माझी पोरगी भेटलेली. विषय संपलाय. तू एक काम कर, आज जाणं बॅग घेऊन ये जा. चालेल चालेल मी ना एक मिनिट आहे पुरी. बस इथं इथं बस. काही झालं? एक कदम तुम्हाला समजतंय का? काय? अरे तुमची मुलगी अनमॅरिड आहे असं म्हणले होते ना तुम्ही. हो मग काय? मग काय तिच्या गळ्यात मंगळसूत्र आलं कुठून? कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र? पप्पूस याला मंगलसूत्र म्हणतात. हे मंगलसूत्र कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात? काका कुठून आलं गल्यान? ते काढायचं राहिला, सांगायचं राहिला ते. हा ते काय झालं, त्याची एक लय कॉमेडी स्टोरी आहे. म्हणजे तू स्टोऱ्या नको बनवणार कॉमेडी. नाही आपल्याला ते आठवण, म्हणजे आपलं जे घरातलं घर आहे तिकडे एक कपाट आहे. हा कपाटाचा सीन असा आहे, कपाट आहे पण कपाटाला ड्रॉवरच नाही. पप्पूस ड्रॉवरच नाही आहे. तर मग ड्रॉवर नाही आहे तर मग हे किमती सामान ठेवणार कुठे? तर म्हणून म्हटलं भाई तू गळ्यात घालून ठेव, आपण तिकडे तुझ्या घरी गेल्यावर मला दे परत. म्हणून सेफ्टीसाठी मी तिच्या त्या गळ्यात घातलंय. पप्पूस त्यांचा आहे तर मी गल्यान घालून ठेवलं. अगा इन्स्पेक्टर, कोण कुठला माणूस लग्न पालक त्यांनी त्याचं मंगलसूत्र माझ्या पूर्वीच्या गल्यान घालाय दिला, ते पण सोन्याचं. या इकडे. मी काय झालं? कदम काय झालं? तुम्हाला समजतंय का? काय? त्यांना लग्न केलंय लग्न. अरे काय बोलता लग्न केलं? कसं लग्न करेल तो? त्यांनी लग्न केलं असेल तर मी हल्दीच्या दिवशी रात्री पिऊन टाईट होऊन पडलो असतो ना. मी पडलोच नाही म्हणा, माहीतच नाही म्हणा, आठवतच नाही. बरोबर आहे बरोबर आहे. हॅलो, काय ग? हे तुझ्या आईचं फोन आहे. माझी आई सर. हा काय ग, कुठपर्यंत आलीस आहेस? काय? राजस्थान? राजस्थान. गेल्या आठवड्यात फोन केलास तर बोलीस गुजरात मध्ये आहे. वर कुठं चाललीस तू? इकडे खाली यायचं सोडून. काय? बरं पाठवतो, अकाउंटला पाठवतो. 10,000 अकाउंटला पाठवतो. हा
पण ऐक ना ग बाई, ये ना ग लवकर, आम्ही सगळे वाट बघतोय ना. आयशा मला आठवण येते तुझी. ठेवला फोन, लय घाईत होती, ठेवला फोन. हे काय बघितलं काय अशी देवासारखी माणसं आहेत म्हणून जग चाललंय. हो हो म्हणजे म्हणजे काका, माझी आईस पण 2 वर्षापूर्वी हरवली आहे. हो, तिला पण असंच कुणीतरी चांगला काका भेटलाय, पण त्या दोघांना अजून पण पत्ता सापडत नाही आहे घराचा. ते बिचारे पत्ता शोधतायत घराचा. 2 वर्ष जायले. 2 वर्ष झाले पत्ता शोधताय, घरच सापडत नाही. हो, म्हणजे आता मागच्या टायमाला मी फोन केला तेव्हा ती गुजरातला होती ना, आता ती राजस्थानला आहे. त्याच्या आधी बोलली मी अंद निकोबारला आहे. अंदमान निकोबारला. तर ना मंदीच म्हणा बोलली मी मलेशियाला आहे. मी बोललो मलेशियाला अशी कशी, लयच चुकलीस आहेस तू. मलेशियाला गेलीस मध्येच अशी कशी जाशील. बरोबर. लय चुकलीस आहे. एक काम कर, तू फोटो आहे तो कुठं आहेस तिचा फोटो मला पाठव. मग त्यांनी मला पोस्टाने फोटो पाठवला. मी तो बघितलं तेव्हा मला कळलं ही मलेशियाला आहे बरोबर म्हणून. पप्पूस. अरे पोस्टानं फोटो पाठवले हा. तर मग त्यांनाच पत्ता माहिती होता, तर त्यांनाच यायचं होतं ना इकडे. अरे त्यांना कसं कळलं? पोस्टमनला माझं घर माहिती आहे, तो नेहमीचा माणूस आहे, त्यांना कळतंय ना. बरोबर आहे, हे बरोबर आता आहे. तो माणूस कोण कुठला मी त्याला बरोबर. बघितलं नाही, तो काला आहे का गोरा आहे काय तो माणूस. आता तो किती खर्च करेल ना माझ्या बायकोसाठी, म्हणून मी अधून मधून पैसे पाठवत असतो. बरोबर माहितीये आहे, का? बरोबर आहे. हा? आवरी पण तुम्हाला अक्कल नाही, कोणी तुम्हाला इन्स्पेक्टर बनवलं हो? खरं आहे कदम, मला बी तोच पस्तावा होतोय की मी कुठून इन्स्पेक्टर झाला. हा मग शपथ, 1 नंबर फालतू फॅमिली आहे तुम्ही. 1 नंबर. म्हणजे असं जडी पाणीनी तडी नेऊन सोडलं पाहिजे तुम्हाला. शिलगावात तुम्हाला काय पटीन ते करा, काय दांगडो घालणार तो घाला आणि मरा एकदाचे. जे पटीन ते. क्या बात है. हिचा तर हिच्या आईचाही किस्सा खूप आवडला. मजा आली. सई, भारी होता परफॉर्मन्स. अरुणदा, तुम्ही या मंचावरती कन्व्हिक्शनची व्याख्या आहात असं मला वाटतं. वा. म्हणजे असं कन्व्हिक्शन उधार आणूच शकत नाही, ते असावं लागतं. आणि जे तुमच्यात आहे आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेला, म्हणजे तुम्ही आधारस्तंभ असता. तुमचं कन्व्हिक्शन हे या स्किटचा आधारस्तंभ होता आणि फार मस्त. मला फार आवडला तुमचा परफॉर्मन्स. शिवा, तुला पाहून इन्स्टंटली लग्न करावं अशी तू सुंदर दिसतेस, फार सुंदर दिसतेस. आणि राऊत, भाषेचा अटेम्प्ट खूप सुंदर होता. तुझ्या तोंडून ती ऐकायला वेगळीही वाटली आणि खूप छान. हल तर खूप आवडलं मला. हेमंता, मस्त मस्त आला परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. कीप इट अप. आणि मंडळी, इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण विनोदाचा नवा डाव रंगवायला आम्ही पुन्हा येणार आहोत उद्याच्या भागात, तेव्हा बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा